आपला विषय आहे परमेश्वराचा आदर. आणि मलाकीचं पुस्तक याचा पहिला अध्याय 6 वचन जर तुम्ही वाचलं तर या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, मी जर बाप आहे तर माझा आदर कुठे आहे? मी जर मालक आहे, धनी आहे, तर माझा सन्मान कुठे आहे? आम्ही जर यशाया 1 आणि वचन 3 आणि 4 वाचलं, या ठिकाणी देव म्हणतो की गाढव आपल्या मालकाला ओळखतो, बैल आपल्या मालकाला ओळखतो, पण माझे लोक मला ओळखत नाहीत, माझे लोक विचार करत नाही. तुम्ही जर त्याचं 4 वचन वाचलं, यशाया 1 आणि ते 4 वचन, तर त्या ठिकाणी म्हटलंय हे मला तुच्छ मानत आहे. लक्षपूर्वक ऐका, ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो, ज्या व्यक्तीचा आपण आदर करतो, ज्या व्यक्तीला आपण आपल्यापेक्षा मोठा मानतो, मग तो नवरा असेल, मग तो बाप असेल, आम्ही जिथं काम करतो तिथला मालक असेल, किंवा आमच्या जीवनातलं ते नातं असेल ज्याला आम्ही आदर देतो, ज्याला आम्ही मोठं मानतो, त्या व्यक्तीवर आपण खूप प्रेम करतो, त्या व्यक्तीला आपण खूप आदर देतो आणि त्या व्यक्तीचा शब्द आपण पडू देत नाही, कारण आपल्या जीवनामध्ये आपण त्याला मोठं मानलेलं असतं. जर आम्ही दिसणाऱ्या व्यक्तीला, मग तो कुठल्याही फॉर्ममध्ये असू द्या, आई, बाप, भाऊ, बहीण, आप्तजन, वडीलधारे, म्हातारे माणसं, किंवा आम्ही जिथं काम करतो अशा ठिकाणचे असतील, जर देव या सर्वांपेक्षा मोठा आहे, कोणीतरी म्हणा सगळ्यापेक्षा देव मोठा आहे, आणि आवाजात पण म्हणा तो सगळ्यापेक्षा मोठा आहे, माझ्या आईला देणारा तो, बापाला देणारा तो, माझ्या जीवनात ज्या कोणाला मी मानतो, ज्या कोणात माझा जीव आहे, ज्याच्यात माझं प्रेम आहे, ज्याच्याशिवाय मला होत नाही, या सगळ्यांना देणारा जो, जर मी घरच्यांचा आदर करतोय, जर मी नवऱ्याचा आदर करतो, बायकोचा आदर करतो, लेकरांचा आदर करतो, मालकाचा आदर करतो, वडीलधारे लोकांचा आदर करतो, वेगवेगळ्या ज्या न्याय व्यवस्था आहे त्याचा आदर करतो, तर या सगळ्यांच्या वर जो असलेला देव आहे त्याचा आदर कुठे आहे असा प्रश्न देव मंडळांना विचारतो. त्याचा आदर कुठे आहे असा प्रश्न देव आपल्या प्रत्येकाला विचारत आहे. देवाला त्याच्या लोकांकडून काही नकोय. आपलं दानअर्पण असेल, गोरगरिबांची काळजी घेण्यासाठी करत असलेल्या गोष्टी असाल, आपल्या शरीररूपी गोष्टीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून जे काही आम्ही देवाला देण्याचा प्रयत्न करतो त्या गोष्टी असतील, या सर्व चांगल्या आहेत, पण देव याच्यात इंटरेस्टेड नाहीये. देवाला हृदय पाहिजे. म्हणा देवाला हृदय पाहिजे. म्हणा देवाला हृदय पाहिजे. या सगळ्या बाहेरील गोष्टी आहेत, या बाह्यात्मक गोष्टी आहेत, या ज्या आम्ही करतो, या गोष्टी तोपर्यंत देवाला मान्य होणार नाही जोपर्यंत या गोष्टीमध्ये आदर नाही. उदाहरणार्थ चर्चला येणं, चर्चचा टायमिंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आणि मी माझ्या वेळेत येतो, ते चर्चला येणं व्यर्थ आहे. ते चर्चला यायला नावच आहे, आणि मी आपल्याला सांगतो त्या चर्चमधून आपल्याला काहीच मिळणार नाही. आराधना करणं, कोणीतरी रडून आराधना करतोय, कोणीतरी आत्म्याने भरून आराधना करतोय, आणि मी त्याच्यामध्ये फक्त गातोय रटाळसारखं, नावासारखं, ते देवाला नकोय. त्याला म्हणतात देवाचा अनादर करणं, त्याला म्हणतात देवाला तुच्छ मानणं. देव जे काही माझ्या जीवनामध्ये करत आहे ते न आठवणं, मग सकाळ जेव्हा माझी होती उठून त्याला धन्यवाद न देणं. कित्येक लोक, तुम्ही आता गडचिरोलीची घटना ऐकली का? त्या मुलींना साप चावला झोपेमध्ये, सगळीकडे बातमी होती, 3-4 मुली झोपेत मेल्या. तुम्हाला चावलाय का? नाही. तुम्ही बातम्या पाहा कोणाच्या तरी रात्री गॅसचा स्फोट झाला, तुमच्या झालाय का? हो नाही म्हणा. तुम्ही ऍक्सिडेंट मध्ये रोज आपल्या देशात, आपल्या राज्यात कितीतरी लोक मरत आहेत. तुम्ही मेले का? मी मेलो का? जोरात बोला. नाही. उपवासमारीमुळे लोक मरत आहेत. वेगवेगळ्या घटना, प्रियजन हो, या सगळ्या घटनांपासून देव जर आपलं रक्षण करत आलाय, देव जर आपली काळजी घेत आलाय, देव जर आपला सांभाळ करत आलाय, देवाला आपल्याकडून काही नकोय, त्याला या सगळ्या गोष्टींबद्दल आदर पाहिजे. आणि जर माझ्या जीवनामध्ये त्याला आदर देणं हे वरवर गोष्टींमध्ये आलंय, स्वाभाविक गोष्टींमध्ये आलंय, परंतु हृदयातून येत नाहीये, तर मी आपल्याला सांगू, आम्ही त्याला तुच्छ मानायला सुरुवात केली. प्रार्थना मी करतोय, पण त्या प्रार्थनेत माझं मन नाहीये. बायबल मी वाचतोय, पण त्या बायबलमध्ये देव माझ्याशी बोलत नाहीये. उपवास मी धरतोय, पण त्या उपवासामध्ये देवाची उपस्थिती नाही, किंवा देवाचा आदर नाहीये. मी देवाच्या राज्यासाठी जे काही मला देता येईल, माझा वेळ, माझा अर्पण, जे काही मला करता येईल मी ते करतोय, पण त्याच्यामध्ये प्रथम स्थान आदर देवाला नाहीये. प्रियजनो, मी आपल्याला सांगू, ते देणं व्यर्थ, ते वाचणं व्यर्थ, ते करणं व्यर्थ. देवाला वरील गोष्टी नकोय, देवाला शेवटल्या गोष्टी नकोय, देवाला नंतरच्या गोष्टी नकोय. देवाला सर्वात जास्त
पहिली गोष्ट पाहिजे. मग मालकापेक्षा, कुटुंबापेक्षा, जगापेक्षा देवाची इच्छा आहे, जो सगळ्यांचा बाप आहे, जो सगळ्यांचा मालक आहे, त्याचा आदर झाला पाहिजे. तुम्ही याजक असा, तुम्ही वडीलधारी असा, तुम्ही तरुण असा, तुम्ही कोणी असा, तुम्ही सगळे चर्चा बाहेर, मी चर्चा बाहेर. ज्यावेळेस मी देवाच्या मंदिरात येतो, ज्यावेळेस मी देवाच्या वेदीवर येतो, मी कोणीच नसतो, मी फक्त असतो त्याचं लेकरू, ज्याच्यावर फक्त देव उपकार आणि उपकार आणि उपकार करत आलेला आहे. माझी पोझिशन बाहेर, माझं धन दौलत बाहेर, माझं टॅलेंट बाहेर. तुमचं आमेन येत नाही. हे मी फक्त माझ्या पुरतं नाही बोलत आहे. मी चर्चा बाहेर जो कोणी, मी मंत्री असू द्या, मी इंजिनियर असू द्या, मी कितीही जुना चर्चा मेंबर असू द्या, चर्चा बाहेर इथं जेव्हा मी येतो तेव्हा मी भुकेलं पात्र, जेव्हा मी इथे येतो तेव्हा देवाने केलेले उपकार आठवायला आलेलो, त्याच्या पायावर पडायला आणि त्याच्यावर रडायला आणि म्हणायला की प्रभू तू माझ्यावर एवढे उपकार केले, मी ते लिहून सुद्धा ठेवू शकत नाही. हे माझ्या चांगुलपणामुळे नाही झालं, हे माझ्या नावामुळे नाही झालं, हे माझ्या पदामुळे नाही झालं, हे माझ्या कुठल्या टॅलेंटमुळे नाही झालं, ही फक्त तुझी कृपा. मला असं वाटतं टाळ्याचं अर्पण आपण देवाला उत्तम 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 गिव्ह द बेस्ट. टाळ्याचं अर्पण द्यायचं आपल्याला, ऑनलाईन ऑफलाईन, गिव्ह द बेस्ट. देव या संजीवनाच्या दिवसांमध्ये, या उपवास प्रार्थना, 1000 दिवसाची उपवास प्रार्थना देव करण्याचा जर अनुग्रह देत आहे, त्या उपवास प्रार्थनेमध्ये तो आपल्याकडून वरवरच्या गोष्टींची अपेक्षा नाही करत आहे. जर काही अशा गोष्टी आहेत की जिथं देव डायरेक्ट माझ्या हृदयाशी बोलतो आणि त्याचा मला राग येतोय, किंवा त्या गोष्टींच्या ठिकाणी मी सैतानाला वाव देतोय, किंवा त्या गोष्टींच्या कारण मी देवापासून, मंडळीपासून दूर जातोय, तर मग आपल्याला सांगू द्या, आपण देवाच्या आदरामध्ये नाही. देवाचं वचन, देवाची उपस्थिती आणि देवाचं काम हे आपल्याला पुढच्या लेवलला घेऊन जातं, हे आपल्याला करेक्ट करतं आणि हे आपल्याला देवाच्या मनातलं करतं. आपल्या प्रार्थनेत प्रति दिवशी, हे देवा आम्हाला तुझ्या मनातलं कर, हे देवा आम्हाला तुझ्या इच्छेतलं कर, हे देवा आम्हाला तुझ्या आवडीचं कर, हे देवा आम्हाला उपयोगाचं पात्र कर. माझ्या मागे म्हणा, हे देवा मला उपयोगाचं पात्र कर. आपल्या प्रार्थना आणि आपला स्वभाव जुळतोय का? आपण जे शिकत आहोत, जे ऐकत आहोत, मागील दिवसांमध्ये देव जे आपल्याशी बोलत आहे ते माझ्या जीवनाला लागू होत आहे का? जर ते होतंय तर याचा अर्थ तुम्ही देवाचा आदर करायला सुरुवात केली. जर त्याप्रमाणे चालणं सुरू झालंय, तुम्ही देवाचा आदर करतात. गुड न्यूज आहे की तुम्ही देवाचा आदर करायला सुरू केला. पण हे सगळं होत असताना मी म्हणजे काय, हे सगळं होत असताना माझ्या इच्छेने, हे सगळं होत असताना माझ्यामुळं, हे सगळं होत असताना माझ्या विचाराने, हे जर विचार असतील तर प्रिय बहिणी, प्रिय भावा, देवापासून तू फार दूर निघून, प्रिय मंडळी, देवापासून आपण फार दूर निघून गेलेलो आहोत. परत सांगतो, परत सांगेल, देव प्रश्न विचारत आहे, माझा आदर कुठे आहे? दिवसाची सुरुवात मी किती वाजता उठून करतोय? 8ला, 9ला, 10ला? ज्याने रात्रभर सांभाळलं त्याचा आदर करायला मी लवकर उठून त्याला पहाट देऊ शकत नाही. प्रवासाची सुरुवात मी कशी करतोय? माझ्या इच्छेने मला अनेक वेळानं सांगितलं होतं, गाडी चालायला लागलं प्रार्थना करा रे. अनेकांना जे माझ्याबरोबर असतात, जे नसतात त्यांचं तुम्हालाच माहिती. घराची सुरुवात कशी करतो, गॅसची सुरुवात कशी करतो, कामावर जायची सुरुवात कशी करतो, व्यवहाराची सुरुवात कशी करतो, नात्यागोत्याची सुरुवात कशी करतो. म्हणा देव सगळं काही पाहतो, तो बाहेर काही नाही पाहते. आणि फक्त चर्चमध्ये त्याला आदर, फक्त आराधनेमध्ये अश्रू, फक्त उपवासाच्या दिवशी एकदम वेगळं आणि परत जैसे ते वैसे. मला आपल्याला सांगू द्या, हा आदर नाहीये, हा खिलवार आहे. हेच तर याजक करत होते, हे तर इस्रायल लोक करत होते. चला आपण इस्रायल लोकांकडे जाऊया. गणनाचं पुस्तक 14वा अध्याय आणि 11 वचन सगळ्यांनी काढा. गणनाचं पुस्तक 14वा अध्याय आणि त्याचं वचन 11. मग परमेश्वर मोशेला म्हणला, कोठवर हे लोक मला तुच्छ लेखणार आणि यांच्यामध्ये मी केलेली सगळे चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही वाचा, कोणाच्या बायबलमध्ये काही वेगळा शब्द आहे का? कोणाला सापड लवकर. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, कोठपर्यंत हे लोक मला तुच्छ लेखणार आणि यांच्यामध्ये मी सगळे चिन्हे पाहूनही हे कोठवर माझ्यावर विश्वास ठेवणार. आणखीन एका भाषांतरामध्ये शब्द आला, किती काळ, किती वर्ष, आणखी किती दिवस, आणखी किती क्षण हे लोक असेच राहणार, हे लोक मनमानी करणार, हे लोक कुरकुर करणार, हे लोक स्वतःला दाखवणार, हे लोक मानताईट करणार, हे लोक बंड करणार, हे लोक फितोरी करणार. मी इस्रायल लोकांच्या जीवनातले शब्द वापरत आहे. जर कोणाला हा लागतोय तर देवाला धन्यवाद द्या, देवाचे आभार माना.
किती लोक हे माघार घेणार, किती लोक हे किती दिवस मला तुच्छ मानणार. हे मिस्रामध्ये होते, खायचे वांदे, भिकाऱ्यापेक्षा भयानक स्थिती. प्रिशनचं पुस्तक जर तुम्ही वाचलं 7वा अध्याय 34 वचन, ते यांनी रडून प्रार्थना केली. कोणीतरी म्हणा मी रडून प्रार्थना करत आहे. कोणीतरी म्हणा मी रडून प्रार्थना करणार आहे. जर करत नसाल तर कोणीतरी म्हणा मला देवाचा आदर करायचा. कमान तुमचा आवाज येत नाही. आणि जेव्हा मी म्हणायला होतो आपले हात वर करून, जेव्हा मी हात वर करतो आम्ही स्वतःला खिन्न करतो किंवा स्वतःला कमी करतो आणि देवाला उंच करतो. आणि जेव्हा आम्ही आपली मनमानी, आपली ताईट मान, आपला एक हात कुठं काय, हे सगळं देवाचा अपमान करणं. मी ज्या चर्चमध्ये होतो आम्ही 72 तास होतो. मी एकालाही पहिला पाय दुसऱ्या पायावर टाकून बसलेलं पाहिलं नाही. 50,000 लोक मी बारकाईने पाहत होतो. एकही मांडीवर मांडी घालून. आलं लक्षात मी काय बोलत आहे? म्हणून संजीवन आहे. मी एकालाही उभा राहा म्हणलेलं पाहिलं नाही. लोक बसायला तयार नव्हते. 5 एकर आम्हाला उभं राहत नाही. आमची चुळबुळ सुरू होती. आमची एकमेकावर बडबड सुरू होती. आम्ही मोबाईलमध्ये जातो, वचन चालू असताना, गीत चालू असताना आम्हाला गावत नाही. यांनी रडून प्रार्थना केला, हे देवा माझी आठवण कर, हे देवा माझी भेट घे, हे देवा या दैनिक स्थितीतून मला वर काढ, हे देवा या गुलामगिरीतून मला वर काढ. आणि तुम्हाला माहिती आहे यांचे जे ढळाढळा अश्रू जात होते, यांच्या ज्या प्रार्थना चालल्या होत्या, यांचे जे उसासे पडत होते, यांनी जे उपवास केले होते, आमच्या देवाने ते लगेच ऐकले. कारण आमचा देव हा कळवळा दाखवणारा देव आहे. आमचा देव हा लगेच कळवळणारा देव आहे. मी आपल्याला सांगू, तो शेवटपर्यंत दया करणारा देव आहे. तो शेवटपर्यंत संधी देणारा देव आहे. तो शेवटपर्यंत सुधारणा करणारा देव आहे. तो शेवटपर्यंत अपेक्षा करणारा देव आहे. तो शेवटपर्यंत आपल्यावर विश्वास ठेवणारा देव आहे. आज ना उद्याला कळेल मी याचा बाप आहे. आज ना उद्याला कळेल की मीच सगळं काही आहे. आज ना उद्या हे जाणतील की मी सन्मानास पात्र आहे, मी भयास योग्य आहे, मी स्तुतीस पात्र आहे, मी सर्वदाता आहे, मी मुक्तदाता आहे, मी जीवनदाता आहे. आज ना उद्या प्रिय चर्च, मी आत्म्यामध्ये बोलू का? मागील दिवसापासून आपण अनेक जण अश्रू ढाळत आहोत. मी तर अनेकांना रडताना पाहत आहे. माझे अश्रू थांबत नाहीये. आपल्यापैकी तरुण रडत आहे, बहिणी रडत आहे, उपवास करत आहे, आपण धावा करत आहोत. प्रभू या मंडळीची भेट घे, प्रभू या एरियाची भेट घे, प्रभू आमच्या देशाची भेट घे, सेवकांची भेट घे, आमच्या लेकरांची भेट घे, हो आमच्या कुटुंबाची भेट घे. प्रियजन हो, कितीही प्रार्थना करा, कितीही रडा, कितीही उपवास धरा, कितीही धावा करा, जोपर्यंत तो कळवळा दाखवत नाही, जोपर्यंत तो दया करत नाही, जोपर्यंत त्याला त्यात आदर वाटत नाही, जोपर्यंत त्याला त्याच्यात फक्त वरवर वाटतं, मला सांगू दे, हे उपवास हे सगळं काही नावाला राहील. 1000 सोडा, हजारो दिवस निघून जातील, ना मी बदलणार, ना माझं कुटुंब बदलणार, ना माझी मंडळी बदलणार. देवाला या सगळ्यामधून काय पाहिजे माहितीये का? आदर. कोणीतरी दोन्ही हात वर करून म्हणा आदर. कोणीतरी म्हणा आदर. माझ्या देवाने मोशेला पाठवलं, इतके भयंकर चमत्कार केले. म्हणा भयंकर चमत्कार माझ्या बापाचे. डाऊट वाटतोय मला. भयंकर चिन्ह चमत्कार माझ्या बापाचे. आजार, गरिबी, कर्ज, व्यसन, मंडळीतला थंडपणा, वाट थांबणाऱ्या गोष्टी क्षणात निघून जाईल. जर आदर करणारं हृदय उभं राहील, सन्मान करणारी मुलगी उभी राहील. मला सन्मानाने सांगू द्या, काही लोकांनी आपल्या चर्चा टायमिंग बदललाय, ते लवकर यायला लागलेत. याला आदर करणं म्हणतात. आणि हे मी नाही बोलत, हा तुमचा बाप तुमच्याशी बोलत. मला सांगू द्या, काही लोकांनी आपले मार्ग बदललेत, काही लोकांनी आपले स्वभाव बदललेत, आणि त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून ते दिसतंय आपल्या बापाला. आणि आपला बाप पाहते. परंतु सन्मानपूर्वक सांगू, काही लोक अजूनही जैसे ते वैसे वर स्थितीमध्ये आहेत, वर स्थिती. आणि माझी रोज या मंडळीसाठी, मंडळीला प्रत्येक कुटुंबासाठी, आणि जेवढे प्रियजन या उपवास प्रार्थनेत माझ्यावर उभे आहेत त्यांच्यासाठी, माझ्या शेजाऱ्यांसाठी, माझ्या गावासाठी, माझ्या जिल्ह्यासाठी, माझ्या राज्यासाठी आणि देशासाठी रोज अश्रू ढाळून प्रार्थना आहे. काल आम्ही पुण्यात होतो. पुण्यातून गाडी निघाली आणि मला सांगितलं गेलं 1ला नगर येईल. मी डोळे बंद केले, डोळे उघडले, 1 वाजला होता. 2 घंटे मी ट्रेनमध्ये रडून प्रार्थना करत होतो. परवा आम्ही बँगलोरहून निघालो आणि पुण्याला गाडी यायची होती 24 तास. या सगळ्यांना वेळ दिला. रात्रभर प्रार्थना झालेली होती. हे सगळे थांबले. मी संडाच्या कॅबिन कोपऱ्याजवळ गेलो आणि माझा जो रोजचा ठरलेला टायमिंग आहे, रडून तिथं प्रार्थना करत होतो. मी आपल्यासमोर का सांगते माहिती आहे का? हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे, हे फक्त शिकवण्यापुरतं नाही आहे. ज्यावेळेस मी एकटा आहे त्यावेळेस त्याचा आदर झाला पाहिजे, ज्यावेळेस मी बिझी आहे त्यावेळेस त्याचा आदर झाला पाहिजे, मी दुःखात आहे त्यावेळेस त्याचा आदर झाला पाहिजे. जे आमेन म्हणतात ते आशीर्वाद तुमचे, तुम्ही स्वीकारता. जे आपले गप्प आहेत, मी आपल्यासाठी प्रार्थना
प्रार्थना करेल की देवाने आज तुमची भेट घ्यावी, तुमच्या हृदयाची भेट घ्यावी, तुमची चर्चला यायची वेळ बदलावी, तुमची प्रार्थना करण्याची पद्धत बदलावी, तुमची आज्ञा पाळण्याची पद्धत बदलावी, तुमचा देवावर विश्वास ठेवण्याची पुढची लेवल यावी, तुम्ही देवावर प्रेम करण्यासाठी पुढच्या लेवलला यावं. प्रभूने तुमचे अश्रू मान्य करावे, प्रभूने तुमची भेट घ्यावी, प्रभूने तुमच्या हृदयाचा ताबा घ्यावा, प्रभूने तुमच्यावर प्रसन्न व्हावं आणि प्रभूने तुमच्यासाठी आकाश कपाटे खोलावे. हो, एक जोरदार टाळ्या वाजून जोरदार जोरदार त्याचा आदर करूया. हो, त्याचा आदर करूया. तो आदरास पात्र आहे, तो स्तुतीस पात्र आहे. 40 वर्ष हे जंगलात चालले. म्हणा जंगल. जंगल म्हटल्यावर आपल्या समोर काय काय येतं कल्पना करा. सगळे हिंस्र पशु, सगळे भयंकर प्रकारचे साप, विंचू, खाटे, दिवस नाही काय, लाईट नाही काय नाही. दिवसा पण जंगलात अंधार वाटतो. जंगलमध्ये सगळं अंधारमय. 40 वर्ष. म्हणा 40 वर्ष देव यांना चालवत होता. देव यांच्या पुढे होता. प्रकाश तो होता, पाठीराखा तो होता, ओ ड्रायव्हर तो होता, पुढारी तो होता. यांना कशाचीच कमी पडली नाही. तुम्ही जर अनुवादाचं पुस्तक याचा 8वा अध्याय 4 वचन कोणीतरी काढा. यांना काहीच कमी पडलं नाही. यांचे कपडे सुद्धा जीर्ण झाले नाही. यांच्या पायातल्या चपला सुद्धा खराब झाल्या नाही. बायबलमध्ये लिहिलं देव यांची खूप काळजी घेत होता. वाचा. ही 40 वर्ष तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाही आणि तुझे पाय सुजले. मला 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 आपल्यावर ही घोषणा करू द्या. कोणी ते इथं आहे ना, देव लांब काळापासून त्याची काळजी घेत 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 मग ते जंगलमय स्थिती, ती आजारमय स्थिती, ती धोक्यामधली स्थिती, ती एकांतवासातली स्थिती, हो ती निराशमय स्थिती, प्रियजन गमावलेली स्थिती, कर्जातली स्थिती, वादविवादली स्थिती, कोर्ट कचऱ्यातली स्थिती, जी ही स्थिती, व्यसनातली स्थिती, देव बाप त्याच्या कृपेने इथपर्यंत मी म्हटलं ना ढकलत ढकलत. कोणीतरी म्हणा ढकलत ढकलत. कोणीतरी म्हणा त्याच्या दयेने, कोणीतरी म्हणा त्याच्या कृपेने. प्रिय भावा, प्रिय बहिणी, आपल्याला इथपर्यंत घेऊन आलेला आहे. कशाचीच कमी पडलेली नाही. कोणीतरी म्हणा परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीही ऊन पडणार नाही. तो मला हिरव्या चारकुर्णामध्ये घेऊन जातो, तो मला संत पाण्याजवळ नेतो, तो माझा जीव ताजा तवाना करतो, तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो. ओ माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला कल्याणवदाही लाभतील. कमान एक आज आदरमय टाळे आपण त्याला देऊया का? हो, एक जोरदार हालेलुया म्हणूया का? हो हो हो, त्याला 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 गौरव देऊया. कारण तो म्हणतो माझा आदर मला पाहिजे, माझा आदर मला पाहिजे. शास्त्रामध्ये लिहिलं जसं आई आणि बाप आपल्या लेकराची काळजी घेतात, त्यांच्यापेक्षा जास्त आपला बाप, आपला देव या लाखो लोकांची जंगलामध्ये काळजी घेत होता. हो, आम्हाला भाकर पाहिजे, भाकर घ्या. आम्हाला मटण पाहिजे, मटण घ्या. आम्हाला पाणी पाहिजे, पाणी घ्या. आणि ही भाकर कुठून येत होती? पिझ्झा हॉलमधून? काय डॉमिनियन, अजून काय स्पर्जी, काय काय नाव आहेत आपण कुरिअर करतो ना, बोला. स्विगी, इथून येत होती. कुरकुरे, वेपर्स असे दुकानं होते जंगलात. मिनरल वॉटर होतं, विहिरीचं वॉटर होतं. काही नाही, जंगल. पाणी कुठून येत होतं? आतल्या एकदम भूम समुद्रातल्या खोल गाभाऱ्यातून देवांना बेस्ट पाणी देत होता. देवांना उत्तम पदार्थाने तृप्त करत होता. मान्ना कुठून येत होता? गहू भेटत होते का? लवकर उत्तर द्या. ज्वारी, बाजरी, तांदूळ, देवदूतांची भाकर. सर, देवदूतांची भाकर देव यांना चारत होता. म्हणजे देव यांच्यावर किती प्रेम करत होता, देव यांची किती काळजी घेत होता. 40 वर्ष. माझा देव कधीच थर्ड लेवलचं देणारा देव नाही. माझा देव कधीच खालचं देणारा देव. कारण स्त्री म्हणली कुत्रे देखील टेबलावरचा चुरा खातात. तो म्हटलं बाई, तुझा शब्द पटला, जा. ज्या विश्वासाने तू आली ते तुला प्राप्त झालेलं आहे. तो उत्तम देणार आहे. कम ऑन चर्च, तो उत्तम देणार आहे. कोणीतरी मला तो उत्तम देणार आहे. ती गाडी कोणी दिली? त्याने. ती बायको कोणी दिली? त्याने. ते लेकरं कोणी दिले? त्याने. ती नोकरी कोणी दिली? तुम्ही त्याने म्हटलं पाहिजे ना. कम ऑन चर्च. हो हो, मला तर बेस्ट बायको मिळाली, मला तर बेस्ट लेकरं मिळालेत. ही मंडळी त्याने मला दिली, ही मिनिस्ट्री त्याने मला दिली, हे शरीर त्याने मला दिलं, हे लेकरं त्याने मला दिले, हे आत्मिक लेकरं त्याने मला दिले, हा देश त्याने मला दिला, हा श्वास त्याने मला दिला, हे हृदय त्याने मला
मला दिलं, मी त्याचा आदर करणार म्हणजे करणार. मग परिस्थिती काही असो, कोणी येऊ, कोणी सोडून जाओ, कोणी नाव ठेव, कोणी वर नेऊ, कोणी खाली पडो, फरक नाही पडत. देव जाता कामा नये, त्याचा आदर कमी होता कामा नये. हो हो, चर्च एक टाळ्याचं अर्पण आज असू नये. मला माहिती नाही देव टाळ्याचं अर्पण का द्यायला लावत आहे. गिव्ह द बेस्ट, गिव्ह द बेस्ट, गिव्ह द बेस्ट. कामाशा लागा बोशा दे. वाचा अनुवाद. हो हो जीज. 1:31. आई वडिलाप्रमाणे त्याने त्यांची काळजी घेतली आणि तो त्यांना पुढं आणि पुढे घेऊन आला. वाचा चर्च पटकन. 1:31. आणि तुम्ही रानातही पाहिलं आहे. कोणीतरी म्हणा रान, कोणीतरी म्हणा रान. किती लोकांना देवाने संकटातून वाचवलं, हात दाखवाल का? एकही हात खाली राहणार नाही. एका संकटातून वाचवलं का? अनेक. जोरात बोला. किती कधी मोजले का? किती कधी आठवले का? जर मोजायला लागले, आठवायला लागले, तुमचे जेवढे वर्ष देवात येऊन झाले त्याच्यापेक्षा काही जास्त वर्ष त्याचे चमत्कार आहे. रानामध्ये, दुष्काळामध्ये, ओ त्या सुक्यामध्ये, त्या धोक्यामध्ये, त्या समस्येमध्ये जवळच्यांनी धोका दिला, आप्तांनी धोका दिला, मित्रांनी धोका दिला, परिस्थितीने धोका दिला, पण त्याने सोडलेला नाहीये, त्याने टाकलेला नाहीये. त्याने अश्रू जाणले, त्याने विश्वास ठेवला, त्याने क्षमा केली, त्याने जवळ घेतला. हो कोणीतरी म्हणा त्याचा आदर. सर वाचा वाचा. आणि तुम्ही रानातही पाहिले, एथवर येऊन पोचेपर्यंत जो सारा मार्ग तुम्ही अक्रमीला, त्यात तुमचा देव परमेश्वर याने मनुष्य जसं आपल्या कोणाला वाहून नेतो, जसा मनुष्य आई बाप आपल्या लेकराला वाहून. जंगलात तुम्ही लेकराला पायी चालायला लावताल का? अंधारात तुम्ही लेकराला पायी चालायला लावताल का? हो या ना. कोण आहे का असं बाप जंगलात चल एकटाच, चल अंधारात एकटाच? आम्ही ट्रेनमध्ये होतो, प्राप्तीला कधी कधी वॉशरूमला जायचं होतं, मी तिला एकटीला जाऊ देत नव्हतो. ती म्हणायची मी एकटे जाते ना. मी नाही बाळा मला येऊ दे ना. एक बाप, तुमचे अनुभव असतील, तुमचे लेकरू किती मोठं झालेलं असू द्या, त्या आयांना विचारा, म्हणजे आई वडील आहेत आणि जे लेकर आहेत त्यांना विचार आई बाप कशी काळजी घेतात. का म्हणून आपल्या आई बापासाठी पण एक टाळी वाजवूया का आपण? गिव्ह द बेस्ट. येस 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 येस. सर तिथंच थांबा. सुरुवात कुठून केली? जर आईचा सन्मान मी करतोय, जर बापाचा सन्मान मी करतोय, जर मालकाचा सन्मान मी करतोय, जर जनावर आपल्या मालकाचा सन्मान करताय, देवास तुम्हाला विचारत आहे त्याचा सन्मान कुठं? कोणीतरी म्हणा मला बदलायचंय, कोणीतरी म्हणे बदलायचं सीझन आहे, माझं चर्चने बदललंच पाहिजे, नाही तर येऊन पण काही फायदा नाही. आणि मी तुम्हाला का खोटं सांगू, काही होणार नाही. कर्ज तसेच, आजार तसेच, लेकरं तसेच, परिस्थिती तसे. पण जे स्वतःला बदलतील, जे त्याच्या आत, मी फक्त चर्चला धरून वेळेला धरून नाही बोलत आहे, रोजच्या दिवसाला धरून, व्यवहाराला धरून, नातेसंबंधाला धरून, प्रत्येक गोष्टीमध्ये देव वर असला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये देव वर असला पाहिजे. ज्यावेळेस आपला देव वर होईल, प्रिय बहिणी ज्यावेळेस तू देवाला वर करशील, प्रिय भावा ज्यावेळेस तू देवाला वर करशील, तुझ्या समोर कोणीच टिकणार नाही, तुला कोणी स्पर्श करणार नाही. तो तुला डोळ्यातल्या बाहुलीप्रमाणे सांभाळेल, तो तुला त्याच्या तळ हातावर झेलून धरेल, तो तुझ्या पायाला धोंड्याची ठेच लागू देणार नाही, तो तुझ्या डोळ्यांना अश्रूपासून सांभाळेल, तो तुझा जीव मरणापासून सांभाळेल. कम ऑन चर्च, अजून एक टाळ्याचं अर्पण. आज आदर त्याला जाओ, आज महिमा त्याला जाओ. डॅडी विल लव यू, डॅडी विल लव यू, पापा विल लव यू, अब्बा विल लव यू. आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, बोलण्यात नाही, फक्त बोलण्यात नाही, फक्त विचारत नाही. अशी कृपा दे मला, अशी कृपा दे आम्हाला की आम्ही जगण्यामध्ये तुझा आदर करू, आम्ही बोलण्यामध्ये तुझा आदर करू, आम्ही वागण्यामध्ये तुझा आदर करू, आम्ही जीवनामध्ये तुझा आदर करू. कोणीतरी मोठा आमेन म्हणा. जसं मुलांना वाहून नेतो. किती वर्ष? 40. भाकरीची कमी होती का त्यांना जोरात उत्तर पाहिजे? कपड्याची कमी होती का त्यांना? प्यायला पाण्याची कमी होती का त्यांना? चिन्ह चमत्काराची कमी होती का त्यांना? त्यांनी डोळ्यांनी तांबडा समुद्र दुभागलेला पाहिला, त्यांनी डोळ्यासमोर फारो आणि सर्व मिस्री लोकांचे पहिले मुलं मेलेले पाहिले, त्यांनी त्यांच्या सर्व शेतीला उद्ध्वस्त झालेलं पाहिलं, त्यांनी त्यांच्यावर पीडा पाहिल्या. चमत्कारावर चमत्कार. कोणीतरी म्हणा माझ्या जीवनात देव, मी आत्मिकरित्या बोलत आहे, माझे शब्द व्यवस्थित समजू, मी ऑनलाईन पण आहे, आत्मिक जीवनाबद्दल बोलत आहे, आत्मिक चमत्कारांबद्दल बोलते, बायबलमध्ये लिहिलेल्या चमत्कारांबद्दल मी बोलते. देव माझ्या जीवनात चमत्कारावर चमत्कार करत आलाय.
कोणीतरी हे मान्य करून बोला ना, कोणीतरी आठवण बोला ना, कोणीतरी मनापासून बोला ना. ओ बहिणी, आम्ही सेम राहणार नाही. भावांनो, आम्ही सेम राहणार नाही. तरुणांनो, आम्ही सेम राहणार नाही. चर्च आम्ही सेम राहणार नाही. आराधना सेम राहणार नाही. ओ देवाच्या बरोबर चालणं सेम राहणार नाही. तो फक्त दया करतो. त्याला फक्त दया करण्यात आनंद होतो. त्याला फक्त कृपा करण्यात आनंद होतो. इथं कोणी असं आहे की ज्याच्यावर देवाने दया करणं बंद केलंय? मला हात पाहू द्या. इथं कोणी असं आहे का ज्याची काळजी घेणं देवाने बंद केलंय? मी देवाच्या आत्म्यात सांगू, त्यांनी पाहिले नाही एवढे चमत्कार आपण पाहिले. त्यांनी तर दिसणारे चमत्कार पाहिले, आम्ही वधस्तंभावरचा चमत्कार पाहिला. खबर जोरदार टाळायची. अर्पण प्रभू येशू ख्रिस्तासाठी. आमेन आमेन. हो, तो अल्फा आणि ओमेगा आहे. तो पहिला आणि शेवट आहे. तो प्रीतम आहे. तो आमेन आहे. तो शारोनचा कमांचर. गिव द बेस्ट, गिव द बेस्ट, गिव. तो राजांचा राजा, तो प्रभूंचा प्रभू, माझं पाप घेणारा, माझं शरीर वाचवणारा, माझा प्राण वाचवणारा, माझ्यासाठी वधस्तंभावर जाणारा कोणी मोजू शकत नाही. ती किंमत त्याने आमच्यासाठी मोजली. चर्च एक जोरदार टाळ अर्पण प्रभू येशू ख्रिस्तासाठी. गिव द बेस्ट. आज टाळ्या थांबू शकत नाही. त्याची उपस्थिती उतरून आलेली आहे. हे सगळं करूनही देव थांबला नाही. त्यांना कनानात घेऊन चाललाय. कुठे घेऊन चाललाय? कनानामध्ये घेऊन चाललाय. आणि कनानात का घेऊन चालला माहितीये का? माझ्या लेकरांनो, जे मी तुम्हाला आतापर्यंत देत आलो का, त्याच्यापेक्षा बेस्ट मला तुम्हाला द्यायचंय. आई वडिलांनो, लेकरांना आपण उत्तम देतो का खालचं देतो? घासातला घास देतो का सगळ्या खाल्ल्यावर देतो? उत्तर द्या. मी अशा आईबाप पाहिले जे स्वतःला घेत नाही पण लेकराला घेतात. इथं माझ्या समोर आहे, ऑनलाईन पण असते. मी अशा आईबाप पाहिले की ते स्वतःसाठी जगलेच नाही, ते लेकरांसाठी जगतात. दिवस रात्र एक करतात, वाटेल ते करतात. ओ हो, आई वडिलांना वाटतं माझ्या लेकराला उत्तम, ते माझं लेकरू माझ्यासाठी सगळं काही. प्रिय भावा, जर तुझं लेकरू तुझ्यासाठी सगळं काही, प्रिय आई जर तुझं लेकरू तुझ्यासाठी सगळं काही, तर त्याचं तू लेकरू त्याच्यासाठी सगळं काही. किती लोकांना समजलं हे? जर तू त्याचं लेकरू तर तू त्याच्यासाठी सगळं काही. रानातले दिवस संपलेत, थांबायचे दिवस संपले, वेळेला चर्चला येण्याचे दिवस सुरू होत आहे, प्रार्थनेत वाढण्याचे दिवस सुरू होत आहे, देवावर प्रेम करायचे दिवस सुरू होत आहे, देवाचा आदर करायचे दिवस सुरू होत आहे, देवाला प्रथम स्थान देण्याचे दिवस सुरू होत आहे. कोणीतरी म्हणा तो मला उत्तम देणारा देव आहे. मनापासून त्याचा आदर करूया. माझं आत्मिक जीवन सुकलेलं तर नाही ना? व्यसनामुळे मी देवाचा अनादर तर करत नाहीये ना? माझ्या वागण्यातून, माझ्या जगण्यातून मी देवाविरुद्ध बंड तर करत नाहीये ना? पाप तर करत नाहीये ना? देवाचा अनादर करत नाहीये ना? प्रिय बहिणी, प्रिय भावा, त्याने आम्हाला येतपर्यंत आणले, तो आम्हाला तेथपर्यंत पण घेऊन जाईल. फक्त त्याला त्याचा आदर करणार आहे. थँक्यू जीसस. जितक्या वेळ म्हणता येईल तितक्या वेळ रोज म्हणणारे, गुडघ्यावर जाणारे, उपडे पडणारे, त्याच्यावर प्रेम करणारे, ओ त्याच्या कृपेची आठवण करणारे लेकरं त्याला पाहिजेत. मी देवाच्या आत्म्यामध्ये ऐकते, अनेक जणांना देव वैयक्तिकरित्या बोलत आहे की त्याला तुम्हाला पुढे घेऊन जायचंय, त्याला तुम्हाला उत्तमात घेऊन जायचंय. ओ तुमचा कनान येत आहे, तुमची साक्ष येत आहे, तुमच्या प्रार्थनेची उत्तर येत आहे, तुमचं आरोग्य येत आहे. ओ मंडळीची भेट देव घेत आहे, त्याची उपस्थिती येत आहे. कम ऑन, त्याचा आदर कर. लगामा शंडे. स्तोत्र 106 आणि वचन 1. परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे, आणि म्हणून मंडळी त्याचा धन्यवाद. यशा 54 आणि वचन 10. पर्वत दृष्ट्याड होतील, ओ टेकड्या ढळतील, पण माझा तुझ्यावर असलेला शांतीचा करार, ओ कधीच मी तोडणार नाही. असं तुझ्यावर करुणा करणारा, प्रेम करणारा, ओ तुला वाचवणारा, तुला संधी देणारा, तुझं सहन करणारा, तुला येतपर्यंत घेऊन येणारा परमेश्वर म्हणत आहे. तेरे जैसा प्यार दे है न कोई, हे मसीह. आपले दोन्ही हात उभारू. तेरे जैसा प्यार दे
हे न कोई, हे न कोई, हे मसीह इस जीवन से भी उत्तम हो, यीशु तुम मेरे. मन कठीण करू नका. त्याचे उपकार आठवा, त्याची दया आठवा, त्याने तुम्हाला दिलेला संधी आठवा, त्याचं प्रेम आठवा, त्याने पूर्ण केलेल्या गरजा आठवा, त्याने जिवंत ठेवले आठवा. इस जीवन पूर्ण हृदयापासून येऊ दे बहिणी, वर नकोय त्याला. प्रिय हृदयापासून येऊ दे प्रिय भावा, वर नकोय त्याला. इस जीवन से, इस जीवन दोन्ही हात उभारून पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने ओ प्राण मेरे, जान मेरे, ओ हो, तू ही है मेरी मन. दोन्ही हात उभारून डोळे बंद ठेवून प्लीज. प्राण मेरे, कीबोर्ड थोडा आवाज कमी. जान मेरे, तू ही है, तू ही है मेरी मंजिल. या गाण्यात त्याला आदर पाहिजे. प्राण मेरे, जर मी गात नाहीये, जर मी हात उभारत नाहीये, जर माझे डोळे बंद होत नाहीये, जर माझं हृदय भरून येत नाहीये, तर मी मेलेलं जीवन जगत आहे, मी सुकलेलं जीवन जगत आहे, मी बिनउपकारी जीवन जगत आहे. माझ्या बापाचा सन्मान करणं मी बंद केलंय, मी त्याला विसरलोय. जान मेरे, तू ही है मेरी मंजिल. जीवन बदलणारे संदेश, आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे YouTube चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने, या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गॉड ब्लेस.